मातंग समाजाची प्रगती आणि उपवर्गीकरणाचे राजकीय षडयंत्र. नमस्कार, जय भीम, नमो बुद्धाय. मी प्रवीण सुनील चौधरी, जय चौधरी क्रिएटर या आपल्या चॅनलवर सर्व समाज बांधवांचे हार्दिक स्वागत करतो. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. एकीकडे आपल्या समाजात गुणवंत विद्यार्थ्यांसाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती 2026-2027 ही सुवर्ण संधी उपलब्ध आहे, तर दुसरीकडे आपल्या समाजाला विभागण्याचे, कमकुवत करण्याचे राजकीय षडयंत्र सुरू आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिलेला आहे की SC प्रवर्गातील जातीय उपवर्गीकरण तुम्ही करा किंवा तुम्ही करू शकता, असं राज्याला त्यांनी आदेश दिलेले आहेत. कराच म्हणून दिलेलं नाहीये, पण त्याचा शेपूट धरून, त्याचा आदेशाचा शेपूट धरून मातंग समाज विविध मार्गाने या मागणीचा पाठपुरावा करत आहे. असू द्या, तो आजचा आपला विषय थोडा वेगळा आहे. आपण आपल्या विषयाकडे येऊया. शिष्यवृत्तीची सुवर्ण संधी, मातंग समाजाला सकारात्मक संदेश. जय चौधरी क्रिएटर या आमच्या चॅनलच्या माध्यमातून तमाम मातंग समाजातील सुशिक्षित तरुण तरुणींना व समाजाला आम्ही एक सकारात्मक संदेश या ठिकाणी घेऊन आलो आहोत किंवा आम्ही देत आहोत. मित्रांनो, मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील मातंग समाजातील माझ्या तरुण तरुणींनो, तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. तमाम आपल्या महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजाला एक सुवर्ण संधी आहे. तरुण तरुणीसाठी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे शिष्यवृत्ती जाहीर झालेली आहे. त्याचे पात्रतेचे निकष बघा काय काय आहे. मातंग समाजातील मातंग आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे शिष्यवृत्ती जाहीर झालेली आहे. या शिष्यवृत्तीची पात्रता पहा. या शिष्यवृत्तीसाठी मातंग समाजातील एक जातीय समूह आहे, मातंग समाज, त्याचे उपजाती आहेत. त्याच्यामध्ये कोण कोण पात्र आहे, कोणकोणत्या जाती पात्र आहेत ते पहा. याच्यामध्ये मातंग समाजातील बघा कोण कोण येते पात्र. मांग, मातंग, मेनी, मादागी, मादिग, दख्खनी मांग, मांग महाशी, मांग महाशी मदारी, राधे मांग, मांग गारुडी, मांग गारुडी, मादागी, मादागी इत्यादी उपजाती असाव्या. मित्रांनो, याचे निष्कर्ष बघा. म्हणजे थोडक्यात मातंग समाजामध्ये जेवढ्या उपजाती आहेत त्या संपूर्ण यामध्ये पात्र आहेत. निष्कर्ष बघा. तुम्ही 2025-2026 मध्ये शिक्षण घेतले असून 2026-2027 मध्ये उत्तीर्ण झालेले असावे. 10वी 12वी पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय किंवा अभियांत्रिक यापैकी कोणत्याही शाखेत किमान 60% गुण उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही कोणतीही यापैकी पदवी घ्या, त्याच्यामध्ये 60% गुण घेऊन तुम्ही उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी कागदपत्रे कोणकोणती आवश्यक आहेत बघा. जातीचा दाखला, राशन कार्ड, शाळेचा दाखला, मार्कशीट, 2 फोटो, मागील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा, पत्ता आणि फोन नंबर आणि आधार कार्ड. आधार कार्ड कंपल्सरी सगळीकडे आता लागू झालेलं आहे. एवढी कागदपत्र तुम्हाला द्यायची आहे. अर्ज करण्याचा पत्ता बघा काय आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, मर्याद, पुणे, गृहनिर्माण भवन, कलानगर, तळमजला, रूम नंबर 33, वांद्रे, पूर्व मुंबई 400051.
हा याचा पत्ता आहे अर्ज करण्याचा. याची अंतिम तारीख काय आहे पहा. अंतिम तारीख आहे 27 जुलै 2026. मित्रांनो, सर्व माझ्या सुशिक्षित तरुण तरुणींना हात जोडून विनंती आहे मातंग समाजातील की आपण जरूर या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा. पुढे बघा, उपवर्गीकरणाच्या षडयंत्रावर प्रहार. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आज आपल्या समाजातील काही नेते राजकीय स्वार्थासाठी उपवर्गीकरणाचा खेळ खेळत आहेत. हे केवळ एक राजकीय षडयंत्र आहे. मातंग समाजाला फोडा आणि राज्य करा या नीतीचा बळी बनवले जात आहे. आपल्या समाजाला मागास ठेवण्यासाठी, समाजात फूट पाडण्यासाठी जे लोक प्रयत्न करत आहेत त्यांना आता जाब विचारण्याची वेळ आलेली आहे. त्यांनी समाजाची दिशाभूल केली आहे, समाजाची बदनामी केली आहे. अशा प्रवृत्तीपासून सावध राहा. मित्रांनो, खरंच सावध राहण्याची गरज आहे. तुम्ही जर बारकाईने जर या संपूर्ण उपवर्गीकरणाच्या विषयाकडे जर पाहिलं तर मातंग समाजातील काही बोटावर मोजणे इतकेच नेते या उपवर्गीकरणाच्या समर्थनात आहेत. जर खरंच या उपवर्गीकरणामध्ये जर समाजाचं हित असतं किंवा प्रत्येक जातीचं जर हित असतं तर मला तुम्ही सांगा की SC प्रवर्गामध्ये 59 जाती येतात. त्या 59 जातीपैकी फक्त मातंग समाजाचा लढला असता का उपवर्गीकरणाच्या समर्थनात? बाकीच्या जातींनी त्यांचं समर्थन केलं असतं की नसतं? ह्याच्यावरूनच ओळखून जावा की हे राजकीय षडयंत्र आहे आणि या राजकीय षडयंत्रामध्ये आपल्या समाजातील नेते ह्याला सामील आहेत. पुढे पहा, बाबासाहेबांचा मूलमंत्र आणि आपल्याला मार्ग. बाबासाहेबांनी खूप सुंदर असा मूलमंत्र दिला आणि मार्ग दाखवलेला आहे. आपल्याला प्रगती हवी आहे, ती कोणाची तरी पाय ओढून नाही तर स्वतः शिक्षण किंवा स्वतः शिकून. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला मूलमंत्र लक्षात ठेवा. कोणता मूलमंत्र आहे? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या मंत्राचा वापर करून स्वतःचा, आपल्या घराचा, आपल्या समाजाचा आणि पर्यायाने भारत देशाचा विकास करायचा आहे. 13% आरक्षणामध्येच आपल्याला आपल्या होणाऱ्या पिढीचे हित आहे किंवा येणाऱ्या पिढीचे हित आहे. हे जातीय उपवर्गीकरण म्हणजे आपल्या आरक्षणाला नख लावण्याचा प्रयत्न आहे. सुशिक्षित तरुण म्हणून आपण या उपवर्गीकरणाला कडाडून विरोध केला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला कळकळीची विनंती आहे, एक सुशिक्षित तरुण म्हणून अनेक समाजाचं नेतृत्व म्हणून आपण या उपवर्गीकरणाला कडाडून विरोध केला पाहिजे. कारण 13% मध्येच येणाऱ्या पिढीचं आणि आपल्या ह्या चालू पिढीचं खरंच भलं आहे आणि अस्तित्व आहे. आतापर्यंत केलेल्या चर्चेच्या निष्कर्षाकडे पोहोचत असताना बाबासाहेबांनी आपल्यासाठी निस्वार्थीपणे जे कार्य केले त्याला जागून आपण एकजुटीने राहिले पाहिजे. दिशाभूल करणाऱ्या नेत्यांकडे दुर्लक्ष करा आणि शिक्षणाच्या मार्गाने स्वतःचे भविष्य घडवा. तुमच्या प्रतिसादाची आणि प्रश्नाची वाट आम्ही पाहतोय. अशा समाज प्रबोधनासाठी आणि माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला म्हणजेच जय चौधरी क्रिएटरला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच माहितीवर्धक गोष्टी पाहून घेण्यासाठी आम्हाला तुम्ही सबस्क्राईब करा आणि कुटुंबाचे सहभागी व्हा. आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं. मी प्रवीण सुनील चौधरी आपला सतशः आभारी आहे. जय भीम, जय संविधान, जय भारत, जय अण्णाभाऊ, जय लहूजी. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.